नमस्कार, आपण बघत आहात स्टार 9 मराठी। आज आपण 2024च्या निकालानंतर आणि सरकार स्थापन झाल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव विधानसभेतील विजयी उमेदवार किसनराव वानखेडे आणि जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या नेतृत्वाखाली ह्या ज्या विधानसभा लढवण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी पूर्णपणे लक्ष घालून महायुतीला असं भरघोस मताधिक्य मिळवण्यासाठी आतोनात प्रयत्न करून यश मिळवून दिलेलं आहे। आपल्यासोबत या स्टुडिओमध्ये आज नितीन जी भुतडा आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। नमस्कार। नमस्कार। आपल्याला या विधानसभेमध्ये भरघोस असं मतदान मिळालं आहे आणि आपले उमेदवार निवडून आले आहेत, आपण त्याबद्दल काय सांगा? मी खऱ्या अर्थानं या मतदारसंघातील मायबाप जनतेचं मनापासून आभार मानेल की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या या लढाईमध्ये लोकांनी जनशक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसनरावजी वानखेडे यांना मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघातून निवडून दिलं आणि आपल्या मतदानरूपी आशीर्वादातून हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं, हे अधोरेखित केलं आहे की या मतदारसंघातील जनता ही विकाऊ नाही आहे। या मतदारसंघातील नेते मंडळी जरी विकाऊ असतील तर जनता विकाऊ नाही आहे, हे मतदारसंघातील निकालाने अधोरेखित झालं आहे। मागच्या काळामध्ये सरकारने जे योजना जाहीर केल्या होत्या आणि त्या योजनेचा फायदा आपल्याला झाला? निश्चित या मतदारसंघामध्ये आमचे तत्कालीन आमदार नामदेवरावजी ससाणे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही भरघोस विकास कामं सरकारकडून खेचून आणली आणि निश्चित त्या सर्व विकास कामाचा मोठा पाठिंबा आम्हाला जनतेने मतदान रूपामध्ये या निवडणुकीमध्ये दिला आहे। आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या 5 वर्ष आपल्याकडून मतदार किंवा या भागातील जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्या अपेक्षा आपण दिलेले शब्द पूर्ण करणार आहात? निश्चित शब्द हे भारतीय जनता पार्टीचा कुठचाही कार्यकर्ता नेता हा पूर्ण करण्याकरताच देतो आणि जी आवाक्यातील आहे तीच आश्वासनं भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी देते। त्यामुळं ज्या ज्या गोष्टी आम्ही या मतदारसंघातील जनतेला आश्वस्त केल्या आहे त्या निश्चित येणाऱ्या 5 वर्षांमध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करू आणि या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी झटू। उमरखेड महागाव तालुक्यामध्ये पाण्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, शेतीचे प्रश्न प्रलंबित आहेत, शेतकऱ्यांना खताचे भाव गगनाला भिडलेले आहेत, सोयाबीनला भाव नाही, नाफेडची खरेदी उशिराने सुरू झाली, त्याबद्दल काय सांगाल? नाही, निश्चित खताचे भाव वाढलेले नाही, खत हे मुबलक प्रमाणात त्यामध्ये मिळत आहे। काही ठिकाणी ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत। नाफेडची खरेदीसुद्धा मतदारसंघामध्ये अतिशय जोमामध्ये आहे। म्हणजे आपण जर बघितलं तर खरेदी विक्री संघामध्ये मोठ्या प्रमाणावर आवक आहे, परंतु वेअरहाऊसला माल टाकत असताना त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत। त्या दृष्टीनेही कालच आम्ही त्या ठिकाणी बैठक घेऊन ती अडचणसुद्धा सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं ज्या छोट्या मोठ्या अडचणी असतात त्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही नेहमी 24 तास कार्यरत असतो आणि त्यामुळं निश्चित या सर्व अडचणीवर मात करून सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्याच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू। सिंचनाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा वेगवेगळा प्रश्न असेल, या सर्व प्रश्नावर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता समर्पित भावानं त्या ठिकाणी काम करेल आणि निश्चित शेतकरी, गोरगरीब, दीनदलित यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि त्यांच्या अडचणी सोडू। नितीनजी, मला एक सांगायचं आहे की आपल्या उमरखेड आणि महागाव यवतमाळ जिल्ह्यातील पीक विम्यापासून एक आपला तालुका वंचित राहिला आहे आणि शासनाची जे अतिवृष्टीची मदत सुद्धा अजून मिळाली नाही, त्या संदर्भामध्ये आपण पाठपुरावा करून आपल्या तालुक्याला मदत मिळण्यासाठी काय करणार आहात? निश्चित कालच्याच हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे आणि त्यांना आम्ही या सर्व गोष्टीचे फोटोसुद्धा दाखवले आहे की अतिवृष्टीमध्ये आमच्या भागामध्ये अशा अशा पद्धतीची अशी मोठी अतिवृष्टी झाली, नदी किनारचे असेल, नाल्या किनारचे असेल, मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान त्या ठिकाणी झालं आहे, शेती त्या ठिकाणी खरडून गेलेली आहे आणि त्यामुळं या सर्व लोकांना मदत मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे। कारण अनेक शेतकऱ्यांचं पूर्ण आर्थिक जीवन त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यामुळं अशा शेतकऱ्यांना मदत करणं हे अत्यंत गरजेचं आहे
अशा पद्धतीची विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे आणि मुख्यमंत्रीसुद्धा त्या सर्व विषयावर सकारात्मक आहे. त्यामुळं निश्चित येणाऱ्या काळामध्ये या सर्व विषयाच्या या सर्व अडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पैनगंगेला सध्या पाणी नाही, शेतकरी पाण्यासाठी आंदोलनं करत आहेत, उपोषणं करत आहेत, सरकारला निवेदन देत आहेत. त्या संदर्भामध्ये आपण पाणी सोडण्यासंदर्भात आपली भूमिका काय असणार आहे? निश्चित त्या दृष्टीनं सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे तशा पद्धतीची विनंती केलेली आहे आणि निश्चित येणाऱ्या काही दिवसामध्ये नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याचं त्या ठिकाणी प्रयोजन करण्यात येईल. आता मुख्य प्रश्नावर येऊया आपण. उमरखेड तालुक्यातील मागच्या काही भागामधील जे काळापासून जे रस्ते रखडलेले आहेत, रस्त्याचे कामं रखडलेली आहेत, त्याच्यात देवसरी ते उमरखेड असं मतखंड म्हणून आपण ओळखला जातो. त्या रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था झाली आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यासाठी ट्रॅक्टर वाहतुकीसाठी फार त्रास सहन करावा लागत आहे. तर आपण या आमच्या माध्यमातून या भागातील जनतेला किंवा तालुक्यातील जनतेला रोडच्या संदर्भामध्ये काय आश्वासित करू शकतो? आश्वासित करण्याचं कामच नाही. मुळामध्ये जो भाग हा ऊस उत्पादक आहे, या भागात आपण जेव्हा डांबरीकरणाची कामं करतो त्यावेळी डांबरीकरण केल्याच्या नंतर त्यावर हेवी वाहतूक होते आणि त्यामुळं डांबरीकरण त्या ठिकाणी जास्त काळ टिकत नाही. कारण अनेक ठिकाणी परिस्थिती अशी आहे की 40-40, 50-50 फूट जमीन ही काळीची आहे आणि त्यामुळं त्या काळीच्या जमिनीवर त्या ठिकाणी डांबरीकरण टिकत नाही आणि त्यामुळं दीर्घकाळाचा विचार करून आपण त्या ठिकाणी विडूळपासून तर देवसरीपर्यंत असेल किंवा कारखेड फाट्यापासून कारखेड गावापर्यंत असेल किंवा कारखेड फाट्यापासून तर सातारीपर्यंत असेल, ब्राह्मणगावपर्यंत ऑलरेडी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी झालेला आहे. ही सर्व रस्ते आपण सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याची त्या ठिकाणी मंजुरात घेतलेली आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या कामाला सुरुवात सुद्धा केली होती निवडणुकीच्या पूर्वी, परंतु त्या रस्त्यावर ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे आणि आता जर आपण त्या ठिकाणी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली तर त्या ठिकाणी अपघात होतील. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली कंत्राटदाराला की आपण काही काळाच्या नंतर या रस्त्याचं काम चालू करा. कारण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करायचा म्हटल्याच्या नंतर जो एक्झिस्टिंग रस्ता आहे हा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण खोदकाम करून स्क्रॅप करून त्याला नव्या पद्धतीनं ट्रीटमेंट करून नव्या पद्धतीनं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी निर्माण करण्यात येईल आणि त्यामुळं मोठ्या मोठ्या जड वाहतुकीला त्या ठिकाणी अडचण येईल आणि त्यातून मोठे अपघात होतील. हा विचार करून आपण ते काम थांबवलेलं आहे. त्याचबरोबर ढानकीपासून तर पुसदपर्यंत हा सुद्धा 278 कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. त्या रस्त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे आणि त्या रस्त्याच्या कामाला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लवकरच सुरुवात झालेली दिसेल. त्या ठिकाणी सुद्धा आपली तीच अडचण होती की हा रस्ता मुख्यतः मतखंड भागातून येणारं प्रत्येक ऊस वाहतुकीचं वाहन हे त्या रस्त्यावरून येते आणि त्यामुळं त्या रस्त्यावर काम करण्याला आपल्याला या पिरियडमध्ये अडचण होती आणि त्यामुळं आम्ही त्याला विनंती केलेली आहे की आपण साधारणतः 1 फेब्रुवारीपासून या कामाला जर सुरुवात केली तर ऊस हा सर्व त्या ठिकाणी संपलेला राहील आणि त्यामुळं वाहतुकीला आपल्याला अडचण होणार नाही आणि रस्ता आपण चांगल्या पद्धतीनं करू शकू. तर या ठिकाणी जिल्हा समन्वयक यांनी आपल्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून आपल्या जनतेला एक शब्द दिलेला आहे की ऊसाची जो हंगाम आहे हंगाम झाल्याच्या नंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीला किंवा फेब्रुवारीच्या मध्यंतरी काम होण्याची एक त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि आपण अपेक्षा करूया हा रस्ता लवकरात लवकर होईल. नितीन भाऊ, एक शिक्षणाच्या संदर्भामध्ये प्रश्न आहे की सध्या शाळेची फीस या मुद्द्यावरून आणि आपण बघितलं तर पहिले शेतकऱ्याचे मजुरांचे विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना फीसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण शासनाकडे एक शालेय शिक्षण विभागाकडे काय अशी मागणी करणार आहेत का? नाही, मुळामध्ये सरकार शिक्षणाच्या बाबतीत संवेदनशील आहे. आपल्याला माहीत असेल की या सरकारनं मुलींचं शिक्षण मोफत केलेलं आहे आणि त्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत सरकार अति संवेदनशील आहे आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सर्व शासकीय शाळा ज्या आहेत त्या शाळांमध्ये आमूलाग्र बदल करून ह्या शाळा कशा इंग्लिश मीडियम ज्या खाजगी शाळा आहेत या शाळाच्या तुलनामध्ये त्या ठिकाणी या शाळा आपल्याला कशा करता येतील. आपल्याला माहीत असेल की अनेक विद्यार्थ्यांना RTI अंतर्गत चांगल्या उच्च दर्जाच्या शाळांमध्ये सुद्धा सरकार मोफत प्रवेश देते, त्यांचा पूर्ण खर्च सरकार करते. त्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत सरकार अतिसंवेदनशील आहे. निश्चित अशा पद्धतीनं कुठं जर अडचणी असेल, काही शाळांमध्ये जर का काही अवास्तव त्या ठिकाणी पैशाची मागणी होत असेल, डोनेशनची मागणी होत असेल तर या सर्व विषयावर आपण काम करू. आपण पाहत असाल की या ठिकाणी काम करत असताना
म्हणजे आम्ही परवाला महागाव तालुक्यामध्ये पक्षाच्या एका बैठकीच्या निमित्तानं होतो. त्या ठिकाणच्या ऊस उत्पादकांना येऊन आमच्याकडे तात्काळ त्या ठिकाणची ऊसाच्या बाबतीतची अडचण सांगितली. त्यांनी अडचण सांगितल्याबरोबर आम्हाला त्या ठिकाणी हिवऱ्याची बैठक करून यवतमाळला बैठकीला जायचं होतं, परंतु आम्ही यवतमाळची बैठक टाळून त्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन संबंधित कारखान्यावर गेलो आणि कारखान्यावर जाऊन त्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही काम केलं. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी अशा सर्व अडचणी असतात त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही धावून जातो आणि लोकांची अडचणी त्या ठिकाणी सोडवण्याचं काम करतो. त्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत जर असं कोणी त्या शिक्षणाचं बाजारीकरण करत असेल तर निश्चित त्याला चाप बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तर हे होते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक आणि त्यांनी असा आपल्याला शब्द दिलेला आहे, आपली जर कुठे पिळवणूक होत असेल तर थेट आपण आमच्याशी संपर्क साधा. मग शेतकरी असो, शेतमजूर असो, विद्यार्थी असो, सर्व घटकातील सामान्य तरुण तरुणी असो. तर हे होते नितीनजी भुतडा, यांच्यासोबत आपण संवाद साधला. आम्हाला त्यांनी वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद भाऊ. खूप खूप धन्यवाद.